आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी पावसासंदर्भातली पाहायची आहे। राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय। 9 ते 13 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता असून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। महाराष्ट्रात 13 ऑगस्ट पर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे। पुढील काही दिवस पाऊस दमदार बरसणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे सध्या संपर्कात आहेत। यशपाल, काय अलर्ट देण्यात आलाय आयएमडी कडून? तन्मय, अतिशय समाधानकारक अशी बातमी आहे। भारतीय हवामान विभागाकडून महाराष्ट्रात पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामध्ये विशेषतः उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर असेल, दक्षिण कोकण किनारपट्टी आणि पुढे मुंबईकडे देखील तो पाऊस येण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस असणार आहे। विदर्भामध्ये गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असणार आहे। सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धाला येलो अलर्ट असणार आहे। एकूणच ज्या काही पेरण्या खोळंबल्या आहेत आणि दुबार पेरणी ज्या ठिकाणी होणार आहे त्यांच्यासाठी ही समाधानकारक बाब आहे। 9 ते 13 ऑगस्ट पर्यंत हा जोर वाढण्याची शक्यता। आता सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर थोडासा कमी झालाय, परंतु येत्या काही दिवसांमध्ये हा पाऊस वाढणार असल्याची समाधानकारक बातमी भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येते। तन्मय, नक्कीच धन्यवाद यशपाल, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे समाधानकारक बाब म्हणावी लागेल, बातमी म्हणावी लागेल। राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे।